तर नाशिकमधील कालच्या राड्यानंतर आज तातडीची बैठक बोलावण्यात आली आहे। पालकमंत्री दादा भुसे यांनी ही तातडीची बैठक बोलावलेली आहे। नाशिकमध्ये दुपारी 1:30 वाजता ही बैठक पार पडेल। नाशिकमध्ये पोलीस बंदोबस्त कायम ठेवण्यात आलाय, तर जनजीवन सध्या पूर्वपदावर आलंय। अधिक अपडेट आपण घेऊयात आपले प्रतिनिधी कृष्णा सोनारवाडकर यांच्याकडून। कृष्णा, प्रणिता, आपण पाहतो की नाशिकमध्ये भद्रकाली परिसरात कालच्या राड्यानंतर आज जनजीवन पूर्णपणे पूर्वपदावरती येतं आहे। पोलिसांचा मोठा फौजफाटा या सगळ्या परिसरामध्ये लावण्यात आलेला आहे आणि कालच्या राड्यानंतर पोलिसांनी कारवाईला सुरुवात सुद्धा केलेली आहे। भद्रकाली पोलीस ठाण्यामध्ये विविध कलमांतर्गत दोन्ही बाजूच्या लोकांवरती गुन्हे दाखल करण्यात आले आणि जिथे हा सगळा गोंधळ झाला त्या परिसराच्या सुरुवातीला आपण पाहतोय की पोलिसांनी हा सगळ्या परिसरामध्ये बॅरिकेटिंग केलेलं आहे। अजून सुद्धा वाहनं तशी ये जा करत नाहीयेत, मात्र पोलिसांचा मोठा फौजफाटा या सगळ्या परिसरामध्ये लावण्यात आलेला आहे। काल जी काही तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झालेली होती त्यानंतर आज नाशिक बंद काल होतं, मात्र आज हळूहळू नाशिक पूर्वपदावरती येतंय। मात्र कुठलीही तणावपूर्ण परिस्थिती निर्माण होऊ नये याची विशेष करून खबरदारी जी आहे ती नाशिक पोलिसांकडून घेतली जाते। आणि आता आपण इथं पाहतोय भद्रकाली परिसरातला हा जो काही ज्या परिसरामध्ये ही सगळी दंगल झाली किंवा जो काही गोंधळ निर्माण झाला त्याच्या आधी सुरुवातीला पोलिसांनी बॅरिकेटिंग करून इथे मोठा फौजफाटा जो आहे तो लावलेला आहे, जेणेकरून कालच्यासारखी परिस्थिती पुन्हा एकदा निर्माण होऊ नये किंवा कुठलाही तणाव या सगळ्या परिसरामध्ये निर्माण होऊ नये। पुढच्या बाजूला आपण पाहतोय की अजून सुद्धा काही दुकानं बंद आहेत, मात्र सकाळची वेळ आहे त्यामुळे 9 किंवा 10 नंतर ही दुकानं सुद्धा पूर्वपदावरती येऊ शकतील, सुरू होऊ शकतील। मात्र काल जो काही गोंधळ निर्माण झाला त्यानंतर तातडीनं पोलिसांनी सीसीटीव्हीच्या माध्यमातून आणि इतर तांत्रिक विश्लेषणाच्या माध्यमातून तपासाला सुरुवात केली। दोन्ही बाजूच्या लोकांवरती गुन्हे दाखल करून पोलिसांनी कारवाईला सुरुवात केलेली आहे। जवळपास 15 गुन्हे दाखल झाल्याचं कळतं आणि आज पालकमंत्र्यांनी सुद्धा पोलीस अधिकाऱ्यांसोबत आणि इथल्या प्रशासकीय अधिकाऱ्यांसोबत तातडीची बैठक बोलावलेली आहे। दुपारी 1:30 वाजता ही बैठक होईल आणि त्यामुळे या बैठकीमध्ये कालच्या सगळ्या घटनेचा आणि पोलिसांनी केलेल्या कारवाईचा नेमकं काय होतं हे पाहणं महत्त्वाचं असेल। अधिक अपडेट तुमच्याकडनं घेऊयात कृष्णा, धन्यवाद या सविस्तर माहिती।